अरे गुरुचा बाबांचा फोन मला काय येतोय? बाप रे, त्यांना गुरु आणि शनाविषयी कळलं असेल का? कुणाला काही माहित नसेल बीत नसेल तर काही नको उगीच. हॅलो. आनंद, अरे मी बोलतो गुरुनाथचा बाबा. हो काका, केम छो? म्हणजे कसे आहात? नाही ते मरू देत. मी काय म्हणतो, गुरुनाथ आहे का तिथे? अरे त्याचा फोन लागत नाही. आम्ही आलो ना मुंबईला. बापरे, काका अचानक मुंबईला आले, त्यांना कळलं की काय? अरे आनंद, ऐकू येतं का तुला? नाही, तो गुरुनाथ फोन उचलत नाही, म्हणजे बहुतेक तो ड्रायव्हिंग करत असेल ना, म्हणून फोन उचलत नसेल. तो ऑफिसात आला नाही अजून, पोहोचेल थोड्या वेळात. काय पोट्ट अजून ऑफिसला पोहोचलं नाही? म्हणजे गेला असेल त्या सटवीकडेच. काका, पण काय झालं? नाही नाही, काय नाही रे. अरे तो फोन उचलत नव्हता म्हणून मी तुला लावलाय. हा, मी करतो थोड्या वेळाने. हो हो, ठेव. मला असं का वाटतं यांच्या बोलण्यावरून, यांना गुरु आणि शनाविषयी कळलं असेल. तर असं झालं तर खूप लोचा होणार यार. आता का करायचं? करायचं काय? आता सरळ त्याच्या ऑफिसमध्ये जायचं, त्याला जॉब विचारायचा. मुंबईमध्ये हे सगळं करायला पाठवलं का त्याला? चल. भाऊजी, मी काय म्हणते, ऑफिसमध्ये जाऊन असं वाद झालेले बरे नाही दिसणार ना. भारतीचं म्हणणं पटतंय मला. म्हणजे कसं आहे, एकदम असा तडकाफडकी निर्णय घेणं बरोबर नाही. आणि आताच तुम्ही आला आहात प्रवासातून, थोडासा आराम करा, जेवण करा इथेच. संध्याकाळी गुरुनाथ आला की बोला मग त्याच्याशी, नाही का? स्वयंपाक तयारच आहे, पटकन जेवायला वाटते तुम्हाला. चला. नाही वहिनी, अहो हे सगळं ऐकून झाल्यावर आमच्या घशाखाली घास कसं उतरणार? राधिका आमची सून जरी असली तरी आम्ही आमची मुलगी मानतो तिला. तिचा अधिकार आहे तिच्या घरावर, तिच्या संसारावर. आणि गुरुनाथनं तिला घराच्या बाहेर काढावं, तिच्याच घरातून? नाही, मी या गोष्टीचा निकाल लावणार आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या सुनबाईचा अधिकार तिला मिळवून देणार. गुरु, कुठे होतास यार? केव्हापासून तुला फोन ट्राय करतोय. अरे सायलेंटवर असेल का? काय झालं? काय झालं म्हणजे, मला फोन आला होता. गुरुनाथ, आई बाबा, तुम्ही इथे? यावंच लागलं नाही इथवर. काय करणार? तू फोन उचलत नाही आमचा, मग काय करावं काय आम्ही? अरे काय रे, होता कुठं तू? हा? हळू बोला, उगीच तुमचा बीपी वाढेल. शांत राहा तुम्ही. आई काय झालं? गुरुनाथ, आम्हाला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी, महत्वाचं, आत्ताच्या आत्ता. आई अगं, हे ऑफिस आहे. बापा, हे आम्हाला माहितच नाही, समजतच नाही ऑफिस म्हणजे काय. आणि एवढंच वाटतं तुला तर घरी राहायला पाहिजे होतं ना तू. बोललो असतो आपण तिथेच. चला त्याच्या त्या घरी चल. नाही, मी आता कुठे येऊ नाही शकत. आणि तुझ्याशी बोलल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. तू वाद खाऊन घालते गुरुनाथ. आम्हाला तुझ्याशी बोलायचंय थोडं. तो काही समोर तमाशा नको. का आई, तू काय झालंय? नाही, काय नाही. केबिन मध्ये चला, बोलूया. काय? ते मी बघतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय काय झालं? सर, आय थिंक हे गुरु सरांचे मॉम डॅड आहेत.
अरे पण झालंय काय? जे व्हायला नको होतं तेच झालं बहुतेक. ज्याची आपल्या सगळ्यांना भीती होती ना तेच. हे काय चाललंय? काय चालवलंय तुम्ही? का चालवलंय? परंतु आम्हालाच विचारून राहिला का चालवलंय? हा? याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. बाबा तुम्ही जरा शांत बसा ना, please. काय शांत बसा? कुणाला सांगतो तू? मी बोलते ना त्याशी. तुम्ही शांत राहा. गुरुनाथ, मला का करून राहिला तू ये? हा? तू पुन्हा राधिकाला घराबाहेर काढलं ना? तुला काहीच कसं वाटलं नाही रे तिला घराबाहेर काढताना? ते चांगलं नाही बरं. कुठल्या त्या हापेसातली ती छिचोरी पोट्टी? त्या बाई तू घरच्या लक्ष्मीला घराबाहेर काढला असं कोणी करते का कधी? नाही ना. मग चांगलं नाही बरं हे. जा आत्ताच्या आत्ता जा आणि सुनबाईला वापस घरी घेऊन. हं? जा जा ना रे गुरुनाथ. अबे ती काय सांगून राहिली? पोट तिडकणं समजते का तुला? तुझ्या टकुऱ्यामध्ये काही घुसून राहिलं का नाही? हा? मी असं काही करणार नाहीये. पाहिलं? हा नरमाईनं ऐकणारा नाही आहे. याला तर फोडून काढायला पाहिजे चांगलं. तुम्ही थांबा ना. अरे त्या सुनबाईच्या डोळ्याला डोळा मिळू शकणार नाही तुझ्यामुळे. या समाजापुढे नाक कापून ठेवलं आमचं. अरे तुला मुलगा म्हणायची लाज वाटते आम्हाला. कारण कुठली गोष्ट कमी केली सुनबाईनं? कुठली गोष्ट सांग ना. नाही, कुठली नाही. मुळात तिच्यामध्येच कमतरता आहे बाबा. ती असं बावळटासारखं वागते, टिपिकल बायको सारखी राहते. याचा आता कंटाळा आलाय मला आवडेनशी झाली आहे ती. आता मी मॉडर्न झालो तर माझ्यासोबत हिने बदलायला नको का? सगळं जग पुढे गेलं पण ही मागेच राहिली. तिने अजिबात बदलायचा प्रयत्न पण केला नाही. म्हणून मग काय, नातं आहे म्हणून फक्त संसार रेटत राहायचा, याला काय अर्थ आहे? म्हणून तिला सांगितलं मी, जा घर सोडून बाहेर. वा वा गुरुजी वा. म्हणजे तुम्ही मॉडर्न झालात म्हणून आम्ही सोडून दिलं का तुम्हाला? तरी देखील आम्ही तुम्हाला मुलगा मानतो की नाही? अरे कोणी बदललं म्हणून सोडून द्यायचं का? आणि गुरु, प्रेम असं वेळेनुसार बदलत नसतं. कारण काय याच राधिकावर तुझं प्रेम होतं ना? तू चालवतो ना आमच्याकडे, आई बाबा माझं लग्न लावून द्या राधिका सोबत म्हणून. लावून दिलं ना आम्ही लग्न. आणि बापू, वेळेनुसार जे बदलतं ना ते प्रेम नसतं. गुरुनाथ, असं नाही करू बाळा. बाहेरच्या रूपावर भाळू नये कधी. जे आज असते ते उद्या नसते. म्हणूनच तर माणूस आतून ओळखायचा असतो, मनातून. राधिकासारखी मनानं स्वच्छ निर्मळ बायको तुला शोधून पण सापडणार नाही. ऐक माझं. आई, मला आता काही ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. अरे माझा निर्णय झालाय आणि मी तो तुम्हाला ऐकवलाय. आता काही झालं तरी मी तिला परत आणणार नाहीये. अबे असा कसा आणत नाही? मी बघतो ना. आजच्या आज, आत्ताच्या आता निघ आणि तिला घरात घेऊन ये. नाहीतर तू आहे आणि मी आहे. दाखवतोच तुला मी. काय दाखवाल तुम्ही? काय दाखवाल? हा माझा पर्सनल प्रश्न आहे. तुम्ही जा ना नागपूरला, बघा ना तुमचं काय ते. तुम्हाला याच्यामध्ये ढवळाढवळ करायची काय गरज आहे? मुळात तुम्हाला हा हक्क दिला कोणी?